राज्य शासनाने प्राथमिक शिक्षणाला बळकटी देण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा या महत्वाकांक्षी योजनेची सुरुवात केली आहे। भुदरगड तालुक्यातील खानापूरच्या प्राथमिक शाळेचा या योजनेत समावेश झाला आहे। या माध्यमातून खऱ्या अर्थाने खानापूर आणि परिसरातील विद्यार्थ्यांचे शिक्षण हेतू साधले जाईल। या शाळेची नूतन इमारत बांधण्यासाठी 1,57,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। या शाळेच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झालं असून खानापूर गावचे सुपुत्र उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभ हस्ते लोकार्पण पार पडलंय। या ठिकाणी इंग्रजी शाळांच्या धर्तीवर शिक्षण देण्यात येणार असून खऱ्या अर्थाने या ठिकाणी शिक्षण घेणारे विद्यार्थी समाजाचं नाव पुढे घेऊन जातील हा विश्वास आहे। शिक्षक आणि इमारत चांगली असली की खूप गोष्टी करता येईल। प्रकाशजींनी ही इच्छा व्यक्त केली की अशा शाळा सगळ्या चांगल्या झाल्या पाहिजे, ग्राउंड त्याची कंपाऊंड आणि त्यामुळे सगळ्या शाळांमध्ये काय मिनिमम करा तर मुलींची स्वच्छता करून नीट करून टाका, लायब्ररी समृद्ध करून टाका, लॅबोरेटरी समृद्ध करून मग बिल्डिंग मेंटेन या असं शाळेच्या निमित्ताने मानतो। रुपये या वर्षीच्या खनिज विकास निधीतून मला मिळाले होते। त्यातल्या 10 शाळांनी जिल्हा परिषदच्या 10 ठिकाणी मॉडेल शाळा म्हणून करण्याचा निर्णय घेतला। पुढच्या टप्प्यामध्ये त्या 10 शाळा अशा होतील की त्या बघितल्यानंतर बाकीच्या ठिकाणी सुद्धा तशाच पद्धतीने आपल्या आपल्या गावातले लोक आमची शाळा अशी व्हावी अशी भावना व्यक्त करतील। खरं म्हणजे आम्ही सगळेजण रस्ते, पाणी, वीज या सगळ्या मूलभूत प्रश्नांसाठी अतिशय धावपळ करत असतो, परंतु त्या सगळ्यांच्या नंतर आम्ही प्राधान्य देत असतो ते गावातल्या मंदिराला। परंतु गावातल्या मंदिरा इतकंच महत्वाचं असणार हे ज्ञान मंदिर सुद्धा त्याच पद्धतीने अतिशय चांगलं व्हावं, सुबक व्हावं आणि त्या माध्यमातून आमची पुढील पिढी अधिक चांगल्या पद्धतीने शिकण्यासाठी अतिशय उत्साहाने त्या शाळेत जावी। यासाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आवश्यक असेल, जो शैक्षणिक एकूण गुणवत्ता आवश्यक असेल त्यासाठी सुद्धा आजचा कार्यक्रम खूप महत्वाचा आहे।